सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण पुणे जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले प्रत्येक स्वामी भक्ताच्या हृदयामध्ये वास करणारे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील महाराजांनी मला दिलेले अनुभव स्वामींच्या प्रेरणेने इथे सांगत आहे. स्वामी भक्तांनो, मी पुणे जिल्ह्यातील रहिवासी. माझे नाव वैशाली जाधव. मी स्वामींच्या सेवेमध्ये कशी आली हे सांगायला फार आनंद वाटतो. मी स्वामींच्या सेवेत आली ती अशी, आमचं जे मूळ गाव आहे ते राहुरी. त्यानंतर माझं मिस्टर जॉबला असल्यामुळे पुणे येथे स्थायिक झालो. मला मी एकच मुलगी होऊ दिली. पण माझी जी काही मानसिक स्थिती होती ती बरी नव्हती. माझी मुलगी जेव्हा फर्स्टला शाळेमध्ये जात होती त्यावेळेची ही गोष्ट आहे. त्यावेळेस काय झालं स्वामी भक्तांनो, मी दिसायलाही एवढी छान नाही आणि त्याचबरोबर माझी जी काही बुद्धी आहे, म्हणजे माझी जी काही मी डिप्रेशनमध्ये गेलेली होती, त्यामुळे मी काय करत आहे ते मला काहीच कळत नसायचं. आणि जे काही आमच्या सोसायटीमध्ये लोक होते ते माझ्याकडे बघून काहीतरी कुजबूक करायच्या. त्या बायका बोलायच्या. त्यातील काही बायका मला येऊन सांगायच्या की त्या म्हणतात की हिचं तोंड बघितल्यानंतर आपलं कामच होत नाही, सकाळ सकाळच येते, हिनं तोंड बांधून जायला पाहिजे, असं त्या बायका बोलतात, असं एकीने येऊन मला सांगितलं. त्यावेळेस मला फार वाईट वाटलं की आपण एवढं वाईट आहोत का, असं मला वाटलं. आणि त्यावेळेस मी खूप आणखी डिप्रेशनमध्ये त्या विचारामध्ये जाऊ लागली. आपण खराब आहे, आपण घराच्या बाहेर निघायला नाही पाहिजे, असं मला वाटायला लागलं. त्यानंतर मी एकटी राहायला लागले. कुणाशी जास्त बोलत नव्हते. पण माझे मिस्टर हे खूप सपोर्टिव्ह, मला खूप सपोर्ट करायचे. ते मला म्हणायचे, तू लोकांकडे लक्ष देऊ नको, आपल्या संसाराकडे बघ, आपल्या मुलीकडे बघ. आणि जे काही स्कूलमध्ये सांगायचे ते टीचर मेसेज करून सांगायचे त्याच्याकडे माझं लक्ष नसायचं. मी दुसरंच काहीतरी करायचे. त्यांनी एक सांगितलं की ते मी त्यांना दुसरंच करू द्यायचे. त्यावेळेस एक दिवस टीचर मला सर्वांसमोर खूप बोलल्या. त्यावेळेस मला आणखी खूप वाईट वाटलं आणि मी घरी येऊन खूप रडले की टीचर सर्वांसोबत माझा खूप मोठा अपमान झाला, म्हणून मी खूप रडले. त्यानंतर मग मी टीचरला फोन केला आणि त्यांना म्हटलं की तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते मला वैयक्तिक बोलत जा, सर्वांसमोर बोलत जाऊ नका. टीचरला देखील थोडंसं फील झालं. त्या म्हटल्या की उद्या मला माझ्या ऑफिसमध्ये येऊन भेटा, असं त्या म्हटल्या. आणि म्हटलं ठीक आहे. मग दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमध्ये त्यांच्या भेटायला गेले. त्यावेळेस टीचरांनी मला खूप समजून सांगितलं आणि विशेष म्हणजे तेथूनपासनं माझ्या जीवनामध्ये महाराजांचं आगमन झालं. स्वामींनी माझ्या जीवनामध्ये आगमन केलं, कारण त्या टीचर ह्या स्वामींच्या खूप निस्सीम भक्त होत्या. त्यांनी मला सांगितलं की ताई, तुमच्या मनात जे काही असेल, जे काही तुम्ही हे करता ते मनमोकळेपणाने तुम्ही आज माझ्याशी बोला, असं त्या म्हटल्या. त्यावेळेस मी रडले आणि त्यांना माझ्या जीवनातील सर्व काही जे काही आहे ते सांगितलं की माझ्यासोबत असं असं घडतं. त्यावेळेस ते म्हटल्या की तुम्ही पूर्णपणे डिप्रेशनमध्ये आहात, तुम्ही ह्या डिप्रेशनमधून बाहेर निघण्यासाठी एकच करा, माझं ऐका, एकच करा. मी म्हटलं काय? तर त्या म्हटल्या की तुम्ही तारक मंत्र कंटिन्यू तुमच्या मोबाईलमध्ये लावा, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. आणि त्यांनी असं सांगितलं. मग मी घरी आले आणि तारक मंत्र काय ते सर्च करायला सुरुवात केली आणि मग माझ्या मोबाईलमध्ये तारक मंत्र लागला. ते ऐकून मला खूप छान वाटलं की नाही, कुणीतरी आहे. मग मी कंटिन्यू तारक मंत्र ऐकू लागले आणि मला खूप बरं वाटायला लागलं की कोणाचा तरी आधार आहे, कोणीतरी व्यक्ती आपल्यासोबत आहे, असं मला वाटायला लागलं. आणि मग मी हळूहळू त्या डिप्रेशनमधून बाहेर यायला सुरुवात झाली. मी त्याच्यातून बाहेर आले. महाराजांनी मला डिप्रेशनमधून बाहेर काढलं, हेच माझ्यासाठी खूप मोठा हा अनुभव माझ्यासाठी आहे. त्यानंतर स्वामी भक्तांनो, महाराजांचे आमच्या घरामध्ये कसे आगमन झाले ते मी तुम्हाला सांगते. तोपर्यंत महाराजांचा फोटो वगैरे मी काहीच घेऊन आलेली नव्हते. आमच्या जिथे जे सोसायटी आहे तिथे खूप मोठा कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये रिटर्न गिफ्ट त्यांनी दिलेलं होतं. त्या रिटर्न गिफ्टमध्ये आम्हाला महाराजांचा फोटो आला होता. महाराज स्वतःहून आमच्या घरी आले. मग तो फोटो मी माझ्या हॉलमध्ये लावला आणि जिथे मी टेलरिंग काम करत होते त्याच्यासमोर लावल्या. सुरुवातीला महाराजांची मला प्रचंड भीती वाटत होती, कारण महाराज माझ्याकडे खूप रागाने बघत आहे असं मला वाटायचं की महाराज माझ्याकडे खूप रागाने बघायचं. त्यांच्याकडे बघितलं तरी मला भीती वाटायची, अंगावर शहारे उभे राहायचे, असं झालं. त्यानंतर
मग माझा फोटो नाही तर देवघरामध्ये महाराजांची मूर्ती असावी अशी इच्छा झाली. कारण तेव्हानंतर मी महाराजांचे खूप सारे अनुभव ऐकायला सुरुवात केली. मला करमलं नाही, काही वाटलं तर मी लगेच महाराजांचे अनुभव लावायची, नामस्मरण लावायची, त्यानंतर तारक मंत्र लावायची. अशा माझ्या सेवा सुरू होत्या. आणि त्यानंतर मग मी एक दिवस अशीच मार्केटला गेली असताना तिथे मला महाराजांची खूप सुंदर अशी मूर्ती दिसली. मिस्टरांना म्हटले की ही मूर्ती मला पाहिजे आहे. मिस्टरांनी मला ती मूर्ती दिली. महाराजांचं मूर्तीच्या रूपामध्ये घरात आगमन झालं. तेव्हापासून महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करणे, सकाळची पूजा करणे, आरती करणे, श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप कामामध्ये करणे, तारक मंत्र म्हणणे ह्या सेवा सुरू झाल्या. स्वामी चरित्राचे 3 अध्याय रोज मी वाचू लागले. आणि तशी आमच्या घरामध्ये आमची जी काही प्रगती आहे ती प्रगती व्हायला लागली. कारण माझ्या मिस्टरांना त्यावेळेस एवढं पेमेंट नव्हतं, पेमेंट खूप कमी होतं. आणि मुलीचं शिक्षण वगैरे सर्व करायचं म्हटलं तर खूप पैसे लागत असायचे. त्यामुळे मी देखील त्यांना हातभार लावण्यासाठी टेलरिंग काम करत होते. जेव्हापासून महाराजांची सेवा केली तेव्हापासून आमच्या घरामध्ये जे काही माझे कस्टमर आहे ते वाढायला सुरुवात झाली. माझं इन्कम वाढायला सुरुवात झाली. आणि मी महाराजांसमोर कलश भरून ठेवला होता. आणि कलश भरताना महाराजांना म्हटले की या कलशाला जेव्हा कोंब येईल तो कोंब जसा जसा वाढेल तशी आमची प्रगती होऊ द्या अशी महाराजांना विनंती केली. आणि तसंच झालं. त्याला खूप छान कोंब आला. आणि तो कोंब जसा जसा वाढत होता तशी आमची प्रगती होत होती. कारण माझ्या मिस्टरांना दुसरीकडे त्यापेक्षा दुप्पट पेमेंटची नोकरी मिळाली होती. ती देखील गुरुवारीच मिळाली. तीही स्वामींचीच आमच्यावरती झालेली कृपा. त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो, एकदा मी असेच महाराजांचं काहीतरी सेवा करावी मनामध्ये आलं. आणि गुरुपौर्णिमा होती म्हणून गुरुपौर्णिमानिमित्त गुरुचरित्र पारायण करावे असे खूप सारे व्हिडिओ मी यूट्यूबला बघितले. आणि माझीही आंतरिक इच्छा झाली की आपण गुरुचरित्राचे पारायण करावं. आणि या गुरुचरित्राच्या पारायणामध्ये महाराज कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येऊन दर्शन देतात हे मी ऐकलं होतं. आणि मग मला खूप इच्छा झाली की महाराजांचे पारायण करावं, आपल्याला देखील दर्शन मिळेल. या हेतूने, फक्त दर्शनाच्या हेतूने मी हे पारायणाला सुरुवात केली. कुठला संकल्प घेतला नाही, काहीच घेतलं नाही. फक्त महाराजांची सेवा करायची आणि महाराजांचं दर्शन मिळवायचं या हेतून हे पारायण मी करायला चालू केलं. पहिल्याच दिवशी महाराजांनी इतका सुंदर अनुभव मला दिला स्वामी भक्तांनो. ज्यावेळेस मी वाचन करत होती, माझं वाचन झाल्यानंतर मी आरती करायला लागली. आरतीच्या वेळेस महाराजांच्या फोटोवरती जे काही आपले घरामध्ये किडे असतात, कॉकरोच, ते महाराजांच्या फोटोवरती सरळ रांगेमध्ये तीनच होते, त्यापेक्षा जास्त नाही. सरळ रांगेमध्ये महाराजांच्या फोटोवरून इकडून सुरू झाले तर शेवटपर्यंत ते एकाच रांगेमध्ये चालत गेले. आणि मला खूप छान वाटलं की ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही रूपामध्ये महाराजांनी आज यांच्या रूपात येऊन दर्शन दिलं. मला खूप बरं वाटलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी जेव्हा मार्केटला बाहेर गेली होती त्यावेळेस तिथे त्या एरियामध्ये कुठलाही श्वान मी कधीच बघितलेला नव्हता. आता मला तिथे राहून किती दिवस झाले होते पण कधी दिसला नाही. पण त्या दिवशी पूर्ण काळा श्वान माझ्याकडे बघत तिथे बसलेला होता. तो माझ्याकडे आला. त्याने मला 3 प्रदक्षिणा घातल्या. आणि मी महाराजांचा असाच एक अनुभव ऐकलेला होता श्वानाच्या रूपात दर्शन दिल्याचा. त्यामुळे मला तो आठवला. त्यावेळेस माझ्याकडे मी मुलीसाठी बिस्किट घेतलेले होते. मग मी काय केलं की ते बिस्किट त्याला खाण्यासाठी दिले. त्याने माझ्यासमोर तो बिस्किटचा पूर्ण पुडा खाल्ला आणि तिथून निघून गेला. माझ्याकडे खूप तो वेगळ्याच नजरेने बघत होता. आम्हाला खूप समाधान वाटलं, खूप छान वाटलं की खरंच महाराज कुणाच्या रूपात येतील, काय येतील, काही एक सांगता येत नाही. दुसऱ्या दिवशी असा अनुभव झाला. आणि समाप्तीच्या दिवशी आमच्या इथे गाई मिळणं तर फार कठीण होतं. आणि त्यांनी सांगितलेलं होतं की जो काही पोथीचा नैवेद्य आहे तो गाईला खाऊ घालायचा. आता गाय कुठे मिळणार. आणि खरंच त्या दिवशी आश्चर्य असं झालं की आमच्या सोसायटीसमोर मला गाय दिसली. ही गाय दिसली, मी तिला नैवेद्य खाऊ घातला. खूप छान, खूप बरं वाटलं की महाराजांनी माझी इच्छा पूर्ण केली. कारण आरती करताना महाराजांना एवढंच मागत होती की स्वामी मला गाय मिळू द्या, गायीचं दर्शन होऊ द्या, तिच्या रूपामध्ये मला दर्शन द्या असं मी म्हणत होती. आणि तसंच झालं. आणि स्वामी भक्तांनो ते पारायण खूप छान झालं. खरंच महाराजांनी कुणाच्या ना कुणाच्या रूपात येऊन त्या 7 दिवसामध्ये मला रोज दर्शन दिलं. त्यानंतर स्वामी भक्तांनो काय झालं की एक दिवस माझ्या मिस्टरांचं जे आधार कार्ड आहे ते काही मला सापडत नव्हतं. आम्हाला खूप महत्त्वाचं काम होतं, त्याच्यासाठी हे आधार कार्ड पाहिजे होतं. पूर्ण घर बघितलं, कुठेच आधार कार्ड मला सापडेना. मिस्टरांनी
मिस्टरांनाही त्यांनीही शोधलं, त्यांनाही कुठेच सापडेना. कुठे गेलं, काय गेलं काहीच कळेना. कुठे हरवलं की काय काही कळेना. मग मी महाराजांकडे गेली. महाराजांना म्हटलं की घरात जर असेल तर मला काहीतरी संकेत द्या, की घरात जर आधार कार्ड असेल तर त्याचा मला संकेत द्या, म्हणजे मला कळेल, म्हणजे मी बाहेर शोधणार नाही, घरामध्येच मी शोधेल, असं महाराजांना म्हटले. आणि त्याच वेळेस काय झालं की जे महाराजांपुढचं फूल होतं ते फूल खाली पडलं. फूल खाली पडल्याबरोबर मला कळालं की आधार कार्ड हे घरामध्येच आहे. मग मी माझ्या मिस्टरांना म्हटलं की तुम्ही टेन्शन घेऊ नका, आधार कार्ड इथेच आहे, सापडेल म्हणून. मग त्याच्यावरती 4-5 दिवस निघून गेले. सकाळचा गुरुवार होता, महाराजांचा अभिषेक वगैरे झाला, सर्व झालं आणि आवरावरी करत होती. मुलीची शाळेची तयारी मी करत असताना ड्रावरचा जो काही कप्पा आहे कपाटाचा तो उघडला. त्याच वेळेस काय झालं की वरून आधार कार्ड आहे ते खाली पडलं. मी तिथे किती वेळेस शोधलं, मी खूप वेळेस शोधलं होतं पण मला सापडलं नाही. आणि त्या दिवशी गुरुवारीच आधार कार्ड सापडलं. महाराजांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की हम गया नहीं जिंदा हो. त्यानंतर स्वामी भक्तांनो मी 108 स्वामींचे सारामृताचे पारायण सुरू केलेले होते. त्यामध्ये देखील महाराजांनी खूप छान मला अनुभव दिला. मला महाराजांनी अक्षरशः जे काही फुलपाखरू आहे त्याच्या रूपामध्ये येऊन दर्शन दिलं. सकाळची वेळ होती, सकाळच मी आरती वगैरे म्हणजे माझी पूजा वगैरे झाली. मी सर्व काही केलं, तुळशीला दिवा वगैरे लावला आणि अगरबत्ती लावली. त्या क्षणी आमच्या गॅलरीमधनं खूप मोठी जी काही फुलपाखरू आहे, मी असं फुलपाखरू खरंच कधीच बघितलं नाही. इतकं सुंदर ते फुलपाखरू होतं. ते फुलपाखरू मी घरामध्ये आलं. मग मी त्याची पूजा केली. त्याचा रंग हा पूर्ण भगवा होता आणि त्याच्यावरती काळे छोटे छोटे डॉट होते. मी त्याची पंचोपचारे पूजा केली. ते खूप वेळ दिवसभर आमच्या घरामध्ये राहिलं आणि संध्याकाळी ते तिथेच थांबलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते तिथून निघून गेलं. मला खूप छान वाटलं की महाराजांनी याच्या रूपामध्ये येऊन दर्शन मला दिलं. मला खूप म्हणजे किड्यांची भीती वाटते, पण जेव्हापासून स्वामींच्या सेवेत आली तेव्हापासून महाराजांनी याच रूपामध्ये मला दर्शन दिलं आहे. एकदा असंच स्वामी भक्तांनो काय झालं की पुढे काय घडणार आहे याचे संकेत महाराज आपल्या भक्तांना देत असतात. असंच झालं की दुपारी घरी कोणीच नव्हतं, मी एकटीच होते. थोड्या वेळ झोपावं म्हणून दुपारी मी झोपली होते. दुपारच्या वेळेस मला अचानकपणे माझी आई माझ्या स्वप्नामध्ये आली आणि ती मला काहीतरी खुणवत होती आणि ती 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 आजारी असल्यासारखं मला वाटत होतं. मला खूप भीती वाटली की आई नेमकी काय सांगत होती काही कळेना. आणि त्यानंतर मग मी आईला कॉल केला की तू बरी आहेस का? आई म्हटली हो मी एकदम व्यवस्थित बरी आहे. त्यानंतर मग काय झालं, माझे मिस्टर संध्याकाळी घरी आले. घरी आल्यानंतर मी त्यांना पाणी वगैरे दिलं, पण त्यांचं मला बिहेवियर थोडंसं वेगळं वाटत होतं. रोज जसे होते तसे ते दिसत नव्हते, थोडंसं वेगळंच वाटत होतं. ते एकदम म्हणजे खूप असे स्वस्थ बसल्यासारखे वाटत होते, काही बोलत नव्हते. मी म्हटलं काय झालं की काही टेन्शन आहे की काय? तर अचानक माझे मिस्टर हे सोफ्यावरती खाली पडले. आता हे खाली पडले, मी खूप घाबरली आणि त्यानंतर मी मग कॉल केला खालच्या लोकांना. त्यांनी बोलून एक ऑटो केली आणि माझ्या मिस्टरांना हॉस्पिटलला घेऊन गेलो. डॉक्टरांनी सांगितलं की यांना पॅरालिसिसचा अटॅक येऊन गेला आहे, पण तुम्ही खरंच खूप नशीबवान चांगले आहात की म्हणजे लवकर तुम्ही हॉस्पिटलला घेऊन आलात. आणखी थोडा उशीर झाला असता तर यांचं पूर्ण अर्धांग हे निकामी झालं असतं. आणि मग त्यावेळेस मला माझ्या स्वप्नाचा अर्थ कळायला सुरुवात झाली की महाराजांनी माझ्या आईच्या रूपामध्ये येऊन मला अगोदरच सांगितलं होतं की काहीतरी घडणार आहे असं, कारण माझी आई देखील असंच काहीतरी माझ्यासमोर आली आणि ती अचानक खाली पडली होती. म्हणून मला लवकर क्लिक झालं आणि मी घेऊन गेले. महाराजांनी अगोदर सावध केल्यामुळे आज माझे मिस्टर एकदम व्यवस्थित आहे. कारण जेव्हा ज्या व्यक्तींना पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे त्यांना मी बघते तर त्यांचं पूर्ण अर्धांग हे निकामी झालेलं असतं, ते काहीच करू शकत नाही. आज माझ्या स्वामी आईमुळे माझे मिस्टर एकदम व्यवस्थित आहे, स्वतःचं सर्व काम करतात, आम्हाला देखील काम करून पैसे देखील घरी आणतात, सर्व काही व्यवस्थित आहे. ही स्वामींची कृपा आहे. स्वामींची केलेली सेवा स्वामी भक्तांनो खरंच कधीच वाया जात नाही. महाराज त्याची परतफेड कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये करतात. त्यामुळे आपण जेव्हा आपल्यावरती संकट नसतं त्यावेळेस खूप महाराजांची सेवा ही करायला पाहिजे, म्हणजे संकटाच्या काळामध्ये आपल्याला महाराज मदतीला धावून येतात. ती सेवा आपली कामी पडत असते. त्यासाठी महाराजांची खूप मनोभावे सेवा करावी. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की महाराज माझ्या जीवनात आले आणि माझं जीवन हे सुखमय झालं, ते फक्त स्वामींच्या कृपेमुळे. असे प्रत्येक स्वामी भक्ताला स्वामींनी खूप छान अनुभव द्यावे, सर्वांचं जीवन सुखी करावं. स्वामींची सेवा प्रत्येक स्वामी भक्ताने खूप मनापासून करावी एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि मला
आलेले अनुभव येथेच थांबवते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला देखील महाराजांचे असेच अनुभव असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन तुमचा अनुभव शेअर करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तसेच आपल्या चॅनलवरती रोज 10 वाजता लाईव्ह सेवा देखील होते 1 करोड नामस्मरणाची.